नाही नाही, म्हणून मी काय बोललो, ज्याला इथं नीट काम करता चालू पडा ना. आता हे आता सध्या ते तुमची प्रभाग रचना होऊ द्या, माननीय मुख्यमंत्र्यांकडे सगळा लेखाजोखा मी मांडणार आहे. आणि जे नालायक अधिकारी ते आम्हाला नको सांगणार आहे मी. सुदैवाने गेली 3 वर्ष मोरबे धरण पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नवी मुंबईच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते. आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद होतो. दादा, वनमंत्री म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी आज आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण नमूद केल्या. अतिक्रमणचा विषय असू दे, मोरबे धरणाच्या परिसरातला, किंवा डिझनीलँड सारखा प्रकल्प इथे यायला पाहिजे, किंवा सौर ऊर्जा प्रकल्प इथं यायला पाहिजे. याबद्दल महानगरपालिका प्रशासन कुठेतरी चालढकलपणा करते वर्षानुवर्षे. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मागच्या वेळेला खरं म्हणजे सोलरच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती, परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून ते मागे राहिलं. परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल. 750 कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील 2 टप्प्यामध्ये. ते 750 कोटी रुपये 7 वर्षामध्ये रिकव्हर होतील. आणि राहिलेली साधारणपणे 23 वर्ष दर वर्षाला 100 कोटी रुपये महानगरपालिकेला, म्हणजे 100, 105, 115 तो 150 कोटी रुपयापर्यंत पण जाऊ शकतो. ते उत्पन्न मिळू शकतो. आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं, क्लोरेशन होतं, परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणारं जे मलमूत्र आहे ते तिथंच जातं. ही धारणा लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी आहे, माथेरान आणि माची प्रबल या 2 डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशय शुद्ध, ते शुद्ध नाहीये. आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये बोलले की तुम्ही ह्या गोष्टी लवकरात लवकर आटपून घ्या, ते त्याला नुकसान भरपाई द्या, तिथून ते वस्ती काढून टाका. मोरबे धरण एवढं जलद भरलं असलं तरी पण आपण बघतो की जिथे ईडब्ल्यूएस आपल्या सोसायटी आहे, झोपडपट्टी विभाग आहे, त्या ठिकाणी पाणी पुरवठा येण्यासाठी खूप त्रास होतो. या संदर्भात पाणी पुरवठा कुठेतरी पाणी पुरवठा यंत्रणा जी आपली महानगरपालिकेची आहे कुठे आक्षेपार्ह आहे का? मगाशी माझा एक मुद्दा राहिला की 12वी धरणाचं कबूल केलेलं पाणी 35 MLD मिळत नाही, पण त्यांची लोक परमनंट झाली तर आनंद आहे. पण मोरबे धरणाचे लोक साधारण 40 लोकांची यादी सुनील घरत माजी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही येऊन निर्णय घ्या. आता कोणासाठी थांबले मला, म्हणजे 12वी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरबे धरणाच्या लोकांना जो आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाहीत. आणि 12वी धरणाचं 35 MLD पाणी गेली 6 वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे. आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही. आणि म्हणून मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये हे 35 MLD पाण्याचा प्रश्न सुटेल. आपण दिलेला शब्द कधी खाली पडत नाही, प्रशासनही त्याला कायम ते लक्षात ठेवता. असाच विषय हा महानगरपालिकेचा आपण कामगारांचा विषय घेतला या डॅमचा. रोख मानधनावर कर्मचाऱ्यांचा विषय आहे, त्याच्याविषयी आपलं मत काय आहे? माझं मत असं आहे की या शहरामध्ये रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी म्हणजे आया दाया बाई वॉर्ड बॉय, शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले सगळे जे टेम्पररी शिक्षक, क्लार्क, वॉचमन, महानगरपालिका जेव्हा शेवटचा माणूस इथं राहणार तोपर्यंत महापालिका अस्तित्व आहे, पण तुम्ही त्यांना टेम्पररी का ठेवता? हे माझं म्हणणं आहे. इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एकेका वॉर्डमध्ये 40-40, 50 कोटी, 100 कोटी रुपये खर्च केली. लाज वाटली पाहिजे. या गोरगरिबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च करता. म्हणून माझा आग्रह आहे. आणि मी आता हे गणपती झाल्यानंतर आता ज्याला लेखाजोखा घेईल त्यावेळेला एकूण या शहरात असलेल्या ज्या आपल्या अंगणवाडी आहे ना सेविका, आशा वर्कर, या शहरातले असलेले या शहराकरता काम करणारा प्रत्येक माणूस हा तृप्त असला पाहिजे. आणि याकरता मी इनिशिएटिव्ह घेईन. प्रश्न असा की तुम्हा दुसऱ्या लोकांनी हातोनात खर्च तुम्ही
करण्याच्या सवयी लावल्या असतील, तुमचा शहराचा जर एकूण याला आपण त्याला डामडोल हा घसरण्यासारखा असेल, पण या शहरामध्ये आम्ही भान ठेवून काम केलेलं आहे. तर आमच्या शहराकरता काम करणारे सर्व घटक सुखी असले पाहिजे. आता उद्या तुमच्याकरता पत्रकार भवनाची जी बाजू मुख्यमंत्र्यांकडून करून घेतली मी, आता तुम्ही पुढे सरका, पत्रकारांच्या करता तुम्ही सोसायटी तयार करा. काय बोलतो मी, नवी मुंबईतल्या म्हणजे तुम्ही ते राज्य शासनाकडे रजिस्टर असलेल्या लोकांची नको, जे दैनंदिन जीवनामध्ये जे सोशल मीडियाचे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांची एक तुम्ही ऑर्गनायझेशन बनवा. तुमच्या करता सिडकोनी बनवलेल्या घरांमध्ये किंवा म्हाडाच्या घरांमध्ये आपण निश्चितपणे घर देण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर ऐकून घ्या, अन्य ठिकाणी रिडेव्हलपमेंट SRA PSRA मार्फत होईल. नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट भविष्य काळामध्ये महानगरपालिकेच्या नियंत्रणात खालीच राहील, अशा प्रकारचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी शिक्कामोर्तब करून घेतलेला आहे. दादा, आपण आता म्हटलेलं आहे सिडकोच्या ज्या गृहनिर्माण आता येत आहेत, प्रकल्प येत आहेत, त्यांना STP कनेक्शन आणि पाणी पुरवठा द्यायचा नाही महापालिकेला, पण असे आदेश दिले. नाही बाब असे काही ऐकून घ्या ना, जरा ऐकून घ्या. तो भाग सोडून द्या. येणाऱ्या जवळ ज्या त्या ठिकाणी त्याला एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली. MIDC ची प्लॅनिंग अथॉरिटी वेगळी, सिडकोची वेगळी, महापालिकेची वेगळी. आता महापालिकाकडे दिल्यानंतर सिडको गेली, परंतु सिडकोनी त्यांना जे भूखंड, मागे बोललो ना मी, की ज्या भूखंडाचा आपण आपल्या DP प्लॅन मध्ये समावेश केला होता, ते प्लॉट सिडकोनी टेंडरनी विकले, तर त्या प्लॉटना CC देण्याचं काम आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. ऐकून घ्या ना, जरा थांब रे बाळा. म्हणजे मी मगाशी बोलणं ते उचित नाही की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही बाजारामध्ये खरेदी करता गेले आणि त्या ठिकाणी तुमच्या समोर जर तुमच्या पत्नीचा हात धरून एखादा गुंड घेऊन चालला, तर तुम्ही आता मी काय पूर्वीच्या IPC शोधतो, आता कायदा शोधतो आणि तक्रार करतो. लाज वाटली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना की ज्या आपण DP प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिकेकरता आपण डिफाईन केले, ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला CC देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे. तो हिज मास्टर व्हॉइस, बॉस इज ऑलवेज राईट. परंतु बॉसनी चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी करायच्या नसतात. बॉसने त्याची जाणीव करून द्यायची असते, पण त्या गोष्टी करायला हे समर्थ ठरलेले नाहीत. म्हणून मी परखडपणे बोललोय. कोणाला लागला मला त्याची पर्वा नाही. माझं मन पण साफ आहे आणि हात पण साफ आहे. काही अधिकारी टेंडर वरून इथल्या मोठ्या पदांवर आलेले आहेत असं बोलल्या जाते, तर त्यामुळे असे प्रकार घडतात. नाही म्हणून मी काय बोललो, ज्याला इथं नीट काम करता चालू पडा ना. आता हे आता सध्या ते तुमची प्रभाग रचना होऊ द्या, माननीय मुख्यमंत्र्यांकडे सल्ला लेखाजोखा मी मांडणार आहे आणि जे नालायक अधिकारी ते आम्हाला नको सांगणार आहे मी, आणि आमच्या आडवे येतील ना त्यांना आडवे करून आम्ही पुढे जाऊ. ऐसे अधिकारियों को VRS लेना जरूरी है. मी बोललो ना, VRS लो उसमें 5-10% और गणेश नाईक दे देगा. और क्या बोलू. दादा, प्रभाग रचना गणेश नाईकांना करण्यासाठी राजकारण करत गेलेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे ना ते, त्याचा ते आमच्या लोकांनी सजेशन ऑब्जेक्शनच्या मार्फत त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. वेल पडली तर आम्ही आमची यंत्रणा कोर्टामध्ये जाईल, सोडणार नाही. कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करून पाहत असेल की ती दादागिरी हाणून पाडू.